Gator from Canada. The next Best Script Award below 50 pages. Third rank goes to The Will of Silence, Michael Darius. Michael Darius. Subhash Taide Patil for Masalpata. I would like to invite Subhash Taide Patil. Honorable Chief, please stay in front of the stage and I would like to invite. त्याच्यावर तिथे चाललेले विचार त्याच वेळी शाळेत पैसे तिच्याकडे तेपण्यासाठी सुद्धा नाहीत मुली ती खेळत रुपात झाली. त्यामुळे शाळेत काही ज्या वर्गात ती शिकते त्या वर्गात पहिला नंबर आल्यास एवढं बक्षीस मिळेल आणि त्या बक्षिसाची रक्कम आईच्या चपलीसाठी वापरता येईल ही भावना मनात ठेवून कवितेच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन कवितेच्या कॉम्पिटिशन मध्ये पहिला नंबर आणले. त्या कवितेचं शीर्षक तिचं असतं की कवितेचं शीर्षक चप्पल. अशी भावनिक भावबंद असलेली ही कथा आहे. कवितेचं शीर्षक चप्पल. ही मी लेखकाने दिग्दर्शन म्हणून पेलण्यासाठी निर्मिती संस्थेकडे जे मल्टीमीडियाकडे गेलो होतो त्यावेळी सुरेखाताई आणि श्वेताताईंनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला या कथेला आणि पुढे मोहनने ही कथा सिनेमाच्या रूपात सर्वांसमोर आली आणि जळगाव इंटरनॅशनल सेकंड वर्षाला ही लिहित असताना काय ते वास्तव समोर मांडलं कुठं लिहिली मुळात ही फार महत्वाचा प्रश्न आहे. ही कविता जी आहे म्हणजे याचा बेस स्क्रीनच्या स्वरूपात आणण्याआधी ही कविता एक आमची मैत्रीण आहे त्या मैत्रिणीने एका कविता कॉम्पिटिशन मध्ये सादर केली होती. तिची ती वास्तविकतेची गोष्ट होती. त्यामध्ये पण तिला पहिलाच नंबर मिळाला होता आणि ती कविता फार मला भावली होती. त्यावेळेस तिचं सिनेमात रूपांतर करायचं असं विचार काय आवडतं चित्रपट बघण्यासाठी असा की फेस्टिवल्स मध्ये तर आमच्या अपकमिंग फेस्टिवल जे असणार आहे पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल इथे सुद्धा या फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे. ते आउट ऑफ 1000 फिल्म मधून 150 मध्ये आलेली आहे आणि वैशिष्ट्य हेच की तुम्ही सुरुवातीच्या क्षणापासून पहिल्या सेकंदापासून ते 16-17 मिनिटांची फिल्म आहे तिथपर्यंत जे भावबंधन निर्माण केलेलं आहे आणि बीजीएम ज्या ताकदीने तुम्हाला खेळवून ठेवतो तर तुम्हाला एक भावनिक बंध आणि एक सामाजिक असलेली वास्तविकता निरागसपणे आणि अतिशय चिकित्सितपणे मांडण्याचा अनुभव आहे. मी प्रकाश सावळे या सिनेमाचा मी राजेश थोरात कार्यकारी निर्माता आहे फिल्म मीडियाचा. आज जे आमच्या चित्रपटाला चप्पल या चित्रपटाला जो पुरस्कार मिळाला प्रथमतः सर्व टीमना जे तुम्ही स्वागत करतो प्रोड्युसर पासून डायरेक्टर महत्वाचे असतात त्यांनी जो रंग भरला या चित्रपटामध्ये बघण्यासारखा आहे. एक खेळाऊ गोष्ट आहे जे बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. जी फिल्मच्या वतीने आणखी 2 ते 3 मोठे चित्रपट आपणास लवकरच बघायला मिळणार आहेत. त्यानंतर अवॉर्ड हे तर मिळालंच. चांगली कामं केली चांगली टीम सोबत असली तर चांगलीच कामं होतात. मी या चित्रपट या एजी प्रोडक्शन मध्ये मी कार्यकारी निर्माता म्हणून काम बघतो. अशी संधी मला आमच्या ताईसाहेब जाधवताईंनी दिला. यापुढे जे तर अनेक कामे आम्ही करणार आहोत. त्या दुसऱ्या सीझन मध्ये आपल्या फिल्मला बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पहिलं पारितोषिक मिळालंय. त्याचबरोबर बेस्ट चिल्ड्रन डिरेक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला आहे आणि बेस्ट चाइल्ड ऍक्ट्रेस परिणीती इंगळे हिला सुद्धा अवॉर्ड मिळाला. असे टोटल 3 अवॉर्ड मिळाले आहेत आणि अपकमिंग 5 अवॉर्डचा घोषणा होईल त्याच्यामध्ये आता ते तुम्हाला कळेल लवकरच. बाकीचे पुढील अपडेट साठी पण फेस्टिवल्स मध्ये तुम्हाला देतो. Yeah, actually I'm Gautam. I came from Hyderabad. मुझे 2 अवार्ड मिला है. I'm very happy. One is I made one animated film, Jai Kisan. It's about the struggles and technology, which nowadays farmer are not adapting. So I brought the technology and I made this film. And another movie I'm making one animated one AI based movie, that is Lieutenant Norman. That would be the first AI based war dog movie in India. It will be releasing in another 2-3 months. That's it. Yeah, thank you. जो किसान के बारे में जो अभी कैसे अभी क्या
Like abhi lot of people like farmers they are not adapting technology, so that is the reason they are not cultivating for this modern days. They are facing loss and all. So I've shown how to use the technology for cultivation and agriculture. क्या अपील करेंगे आप? Yeah. नहीं, क्या बताएंगे दर्शकों, क्या कहेंगे दर्शकों को, आप क्या मैसेज देंगे? Yeah. Like Farmers should cultivate the land. yeah, farmer should cultivate land. As always, he is always the king. Thank you. कशी जपावी हा संदेश या मूवीतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सर्वांनी बघा, खरंच खूप छान मूवी झालेली आहे ती, आणि आम्ही सर्व टीमने त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे. रमेश मिरे. हा, त्यामध्ये जो रिक्षावाला रोल आहे तो स्वतः मी केलेला आहे. नमस्कार. आम्हाला फिल्म वहीम ह्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार भेटलेला आहे, आणि वहीम ही जी चित्रपट आहे, शॉर्ट फिल्म जी आहे, ही एक जातीवादावर आहे, आणि चांगला आणि गुड वे मेसेज या फिल्ममध्ये आम्ही दिले प्रयत्न केला आहे, आणि खूप सुंदर मेसेज आम्ही या फिल्ममध्ये दिला. किती तारखेला रिलीज होणार आहे तुमची फिल्म? 2 दिवसात रिलीज होणार. काय वैशिष्ट्य काय? थिएटर झाले उपलब्ध. थिएटरमध्ये नाही, शॉर्ट फिल्म. शॉर्ट फिल्म. कथानकाची काय आहे? कथानक त्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलेलं आहे की कोणताही तुम्ही जातीवाद भेद करू नका. एक गरीब रिक्षावाला आहे आणि एक मोठी फॅमिली आहे, त्याला कमी लेखतात, आणि तो रिक्षावाला जे त्यांची वस्ती हरवली होती ती परत आणून देतो. तेव्हा या दाम्पत्याला समजतं का हे लोक बी इमानदार असतात. ठीक. दुसरा शॉर्ट. दुसरं असं आहे का एक्स्ट्रा म्हणजे द रिटर्न गिफ्ट, म्हणजे नवरा बायकोला कसा फसवतो आणि बायको त्याचा कसं चीड घेते, त्याचा कसा बदला घेते, त्याच्यावर आधारित आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर. किती मिनिटाचा आहे तो 15 ते 20 मिनिटाचा आहे, आणि हे बी 20 मिनिटाची आहे. दोन्ही फिल्म 20 मिनिटाची आहे. मॅसेज काय जातो? मॅसेज काय जातं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नको पाहिजे. अच्छा. त्याच्यात संसार कसा उद्ध्वस्त होतो हे दाखवलेलं आहे. विवाह बाह्य संबंध ना? हा, विवाह बाह्य संबंध. त्या शॉर्ट फिल्मला सरकारकडून काही नाही, काही नाही. आम्ही असं छंद म्हणून बनवले दोन्ही फिल्म. साधारण किती लोक त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? आम्ही 8-10 लोक करतात एका फिल्ममध्ये. 10 लोक कमीत कमी. कितवा तुमचं शॉर्ट फिल्म आहे नेहमी? आणि आमचा 4था-5वा आहे. अजून 2-3 रिलीज व्हायचे आमचे. सर, अलीकडे तर लिव्ह इन रिलेशनशिप हे प्रकरण जास्त वाढलेलं आहे. हां, म्हणजे एकीकडे शासन नाही का रिलेशनला प्रोत्साहन देतंय, आणि अशा पण त्याचा आपला धोका होतो, आपलं नुकसान काय होतं, एक सुखी दाम्पत्याचं कसं नुकसान होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. तुमचं नाव सर? माझं नाव कैसर खान, मी रिटर्न गिफ्टचा प्रोड्युसर आहे, आणि आमचे शिवाजी मिस्त्री डायरेक्टर. चित्रपट आहे त्याचं नाव आहे द महालक्ष्मी पथ द इव्हॉल्युशन. इंग्लिश नाव जरी असलं तरी हिंदी मूवी आहे, आणि हा आधीचा जो मूवी आम्ही काढला होता गृहलक्ष्मी द अवेकनिंग त्याचा सिक्वल आहे, सेकंड मूवी आहे. आणि यामध्ये आम्ही अध्यात्माचा प्रचार करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे अनेक रूप असतात. त्यातलं एक रूप गृहलक्ष्मीचं असतं, एक पुढे चालून महालक्ष्मीचं होतं. गृहलक्ष्मी मध्ये त्या घरामध्ये जागृती निर्माण होते, आणि त्यानंतर आपण बघतो की एकदा जागृत झालेली गृहलक्ष्मी घरात असली की ती कसं घर सुखवस्तू राहतं आणि त्याचा कसा प्रोग्रेस होत जातो. तर अशा दृष्टीने पण त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे, परमेश्वरी कृपेची जोड आवश्यक आहे. म्हणून या मूवीमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की यांचं जे दैवत आहे आदिशक्ती, आणि आदिशक्तीचं जे अवतरण या पृथ्वी तलावर झालेलं आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी, तर त्यांनी या जगाला सहजयोग म्हणून जी देणगी दिली आहे. सहज म्हणजे सोबत म्हणजे जन्मलेला, तर हा सहज होणारा योग आहे, आणि या योगाची माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि त्याद्वारे हे जी कुटुंब आहे या कुटुंबाचा कसा प्रोग्रेस होतो, त्यांच्यावरचे संकट कसे टळतात, त्यांचे आपापसातले विचार कसे बदलतात, आणि किती शांतपणे किती चांगलं हे होतं. तर हे सर्व यामध्ये दाखवलेलं आहे. चमत्कार नाही आहे. आणि आपण जे भारतीय संस्कृतीमध्ये ध्यानाला महत्व आहे मेडिटेशन, तर त्यामध्ये ते पण सांगितलेलं आहे. आमचे जे प्रोड्युसर आहेत संजय तलवारजी, हे दिल्लीचे आहेत. त्यांनी हे 2 मूवी प्रोड्यूस केले, आणि प्रशांत नायक जे आहेत त्यांनी डायरेक्शन या मूवीजला दिलेलं आहे. आणि अतिशय सुंदर आम्हाला मागच्या गेल्या 2 वर्षामध्ये खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे.
आता हे आज जे अवॉर्ड मिळाले हे 115वा आणि 116वा अवॉर्ड आहे. इकडे योगभूमी म्हणून पाहते आणि आम्ही याच्याद्वारेच हा प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळं की सर्वांनी हे मूवी बघावेत आणि 2 वर्ष थिएटरला चालवल्यानंतर आम्ही हे मूवी आता युट्यूबवर टाकलेले आहेत. गृहलक्ष्मी पण अवेलेबल आहे आणि महालक्ष्मी पण अवेलेबल आहे. परत माझं नाव वसंत काळे. आम्ही आमचा जो ट्रस्ट आहे इमॅक्युलेट आयडियल ह्युमन फाउंडेशन त्यातर्फे हे 2 मूवी प्रोड्यूस केलेले आहेत आणि मी त्याचा ट्रस्टी आहे. थँक्यू व्हेरी मच. अगोदर मी माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे सुरेश तांदळे आणि माझ्या प्रोडक्शनचं नाव आहे 7 रिफ्लेक्शन फिल्म्स आणि 7 रिफ्लेक्शनच्या अंडर मी 17Y नावाची मराठी मूवी तयार केली. इंग्लिश नाही, नाव आहे इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये तयार केली. आणि आज जे मला या मूवीला अवॉर्ड भेटलेला आहे हे श्रेय मी सगळे माझी टीम आणि समाजामध्ये जे काही हे चालतं तुमच्याकडनं ज्या बातम्या येतात पत्रकारांकडनं त्या मी जमा केल्या होत्या पूर्ण. त्याच्या अनुषंगाने मी ही मूवी तयार केली. मला विषय सांगतो मी काय आहे. आजकाल जे अल्पवयीन मुली आहेत विशेषतः 12, 14 ते 15, 16 पर्यंतच्या मुली आणि त्यांच्यावर अनेक अन्याय होतात अनेक प्रकारचे. त्या अन्यायामध्ये प्रत्येक वेळी पुरुषांनाच गुन्हेगार धरणं हे मी मानणाऱ्यापैकी नाही. काही वेळा मुली पण अंग प्रदर्शन करणे आणि तो विषय मी हाताळलेला आहे. कारण इतिहासापासून शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, सर्वांनी सांगितलेले की शॉर्ट कपडे घालू नका, तुम्ही चांगले कपडे घाला, पूर्ण वस्त्र परिधान करा. आणि तो विषय हाताशी धरून मी ही मूवी काढलेली. ऍक्च्युली ही वाळूज पोलीस स्टेशनला बातमी आली होती 2 वर्षापूर्वी आणि ती बातमीच्या अनुषंगाने मी त्याची पूर्ण एन्क्वायरी केली आणि त्यानंतर मी हा विषय हाताळला. त्याच्यावरती 6 महिने मी काम केलं त्या कारणासाठी आणि त्यानंतर ही मूवी चालू केली, शॉर्ट मूवी. आणि याला अनेक अवॉर्ड भेटलेत मला, हेच नाही बरेच अवॉर्ड भेटलेत मला. त्याच्यामध्ये त्या मुलीला तिच्या चुकीमुळं ती स्वतः सफर कशी होती आणि तिची फॅमिली सफर कशी होती हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय मी असं आवाहन करेल की आपल्या मुलींना की कपडे पूर्ण घालावेत, अंग प्रदर्शन करू नये आणि विशेषतः मुलीच्या पॅरेंट. दुसरी गोष्ट मुलं येतं त्यांनी पण आपलं जबाबदारी ठेवावी, आपलं भान ठेवून मुलीकडे कुठल्या अँगलनं बघावं याची पण जाणीव ठेवावी असं मी मूवीच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो. माझं नाव आहे सुरेश तांदळे. मुलं आहे नमा, तिचे मेन हिरो अक्षय भाकलाजी आहे. मी फिल्मचा डायरेक्टर आहे आणि या फिल्म आम्ही जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा उत्तराखंड मध्ये केली होती आणि फिल्म मध्ये आर्टिस्ट नाहीये, कोणी रोड कंडक्टर, कोणी हे ट्रॅव्हल एजंट, कोणी बँक मॅनेजर, हे सगळे त्यांचे तिकडचे लोकांना घेऊन आणि फिल्मचा निर्माण केलाय. फिल्म कॉमेडी फिल्म आहे, सटायर आहे. जेव्हा सीए इथे लागलं होतं आणि सीए बाबत कोणाला काही माहित नव्हतं, पण सीए खराब आहे आणि सीए नागरिकता घेऊन जाणार आहे असा म्हणून हल्ला केला होता सगळ्यांनी. तसाही एक कॉमेडी सब्जेक्ट हनीमून म्हणून या विषयावर काय गावातल्या माणसाला हनीमून काही कळेना. तिकडे हनीमून काय असतो आणि लग्नामध्ये याची काय विशेषता असते. लोकांना असं वाटते की हनीमून काहीतरी पूजेची रस्म आहे आणि जे हे नाही केली तर लग्न त्याच्याशिवाय होऊ शकत नाही असा बुमाबूम त्या विषयावर हा फिल्म आहे. आणि फिल्मचा मुद्दा हे आहे की भारतातले माणसं जे आहे त्यांना मुद्द्याची काही समज असू दे नको असू दे, पण ते व्हॉट्सअप आणि हे दुसरे अफवाचे मेसेज वाचून ते एकमेका मागे लागतात आणि विरोध करतात. तसाही एक सटायरिकल विषय आहे आणि फिल्मला बरेच अवॉर्ड भेटलेले. कान्स मध्ये पण अवॉर्ड भेटलाय बेस्ट फिल्मचा आणि फॉरेनचे किती अवॉर्ड भेटले, न्यू फिल्म फेस्टिवल, टोरंटो फिल्म फेस्टिवल, भारतातले अनेक अवॉर्ड भेटलेले आणि आताही भेटत जात आहे आणि इथेही 4 अवॉर्ड भेटले. आणि आमची पुढची फिल्म आम्ही करताय सलमाबाईचं मंदिर. तिचाही सब्जेक्ट सिरियस असून सुद्धा ही कॉमेडी फिल्म आहे. हे आमचं हे मंतव्य आहे की भारतातल्या माणसांना कसा सनातनशी जोडावे हे आमचा ध्येय आहे. बघूया बाकी महादेवची मर्जी.
थँक्यू. नमस्कार. मी या मांगोडा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि मांगोडा चित्रपटाची निर्मिती श्री मच्छिंद्र धुमाळ सरांनी केलेली आहे आणि हा लवकरच चित्रपट आपल्या भेटेला येतो आहे आणि तो सगळ्यांनी पाहावा अशी माझी इच्छा आहे. किती तारखेला आहे? चित्रपटाला तो मे महिन्यामध्ये रिलीज होतोय आपला हा सिनेमा मांगोडा. अतिशय चांगला चित्रपट आहे. MK स्टुडिओची निर्मिती असलेला हा सिनेमा आहे आणि हा लवकरच आपल्याला मे महिन्यामध्ये लोकांच्या भेटेला येतो आहे. तो ग्रामीण विषयावरचा सिनेमा आहे. एका शाळकरी मुलाची गोष्ट आहे ते आणि तो लवकरच म्हणजे एकदम छान सिनेमा आहे. जसा नाव कशावरून पडले आणि त्याचे मांगोड कलाकार कोण? कलाकार आहे तो त्याच्यामध्ये आपला त्याचं नाव विष्णू. विष्णू वायदंडे याची मेन भूमिका आहे आणि लोकांच्या तो म्हणजे यशच उतरेल असं मला वाटतं. शीर्षकाचं काय असतं? मांगोडा म्हणजे बॅकवर्ड क्लास मध्ये. मांगोडा म्हणजे कसं मांगोडा म्हणजे कसं होतं ना. तसा तो मांगोडा आहे. ते मांगोडा समाजामध्ये जो मुलगा आहे तो बॅकवर्ड क्लास मधला त्याची एक कहाणी आहे. एक प्रेम कहाणी आहे. नाही काही नाही सर. एका म्हणजे त्या मुलाची गोष्ट आहे असं सांगितलं मी त्याच्यामध्ये. कारण मांगोडा म्हणजे कसं बॅकवर्ड क्लास मध्ये आता एक तो लहान मुलगा असतो. नाही काही नाही त्याचा तो वेगळा सिनेमा येतो. म्हणजे फॅन्ड्री हा वेगळा आहे आणि माझा मांगोडा हा सिनेमा वेगळा आहे. हलगीचा तो विषय म्हणजे हा सिनेमा ऍक्च्युअली हलगीवरती आहे. हा समाज निवडण्याचं काय? म्हणजे मी त्याच समाजाचा असल्यामुळे मी तो सिनेमा निवडलेला आहे मांगोडा. आता टोटल हा सिनेमाचा ऑल महाराष्ट्रामध्ये मी तो प्रदर्शित करणार आहे. शूटिंग त्याचे सर सांगलीला झालेलं आहे. जत, कोसारी, कवठेमंकाळ, कुंभारी या परिसरामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे. आपलं नाव सांग. संदर्भाशी निगडीतच आपला हा सिनेमा आहे. नमस्कार, माझं नाव साक्षी निकम आहे. मी पण या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारते. लवकरच आमचा हा सिनेमा प्रदर्शित होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सगळ्यांनी पाहावा अशी नम्र विनंती आहे. आम्ही खूप स्ट्रगल केलंय, खूप मेहनत घेतली. टोटल 7 वर्ष लागले हा चित्रपट बनायला आणि तेव्हा जाऊन कुठेतरी हा मे मध्ये रिलीज होतो. सगळ्यांनी पाहावा. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, छान स्टोरी आहे, थोडीफार सत्य घटनाही आहे. तर तुम्ही नक्की पाहा. एक लेखक आहे त्यांच्यावरती ही स्टोरी आहे. आता मी पूर्ण नाही सांगू शकत. चित्रपट निवडण्याचं मागचं आहे. मला काम करायचं होतं आणि सरांनी मला तो चान्स दिला त्याबद्दल सरांना एकदा पहिला चित्रपट आहे का आपला? नाही हा माझा दुसरा चित्रपट आहे. चित्रपटातले काय अनुभव सांगा? चित्रपटातले अनुभव असे आहेत की मला खूप काही शिकायला मिळालं. खूप नवीन एक्सपिरियन्स आले. लँग्वेज जी होती माझी ती सुधारण्यात आली. तर असे बरेचसे एक्सपिरियन्स आहे ते नक्की मी नंतर शेअर करेन. माझं नाव साक्षी निकम आहे. मांगोडा चित्रपटातील एक सहाय्यक अभिनेता म्हणून मला उत्कृष्ट पुरस्कार इथे भेटलेला आहे. हे सर्व श्रेय ज्योती कुमार कोसारीकर आमचे डायरेक्टर यांच्यामुळे झाले. याच्या आधी मी 2 चित्रपट काम केलेलं आहे आणि ह्या चित्रपटातील कथा इतकी उत्कृष्ट आहे तर या चित्रपटामुळे मला देखील नाव प्राप्त झालेलं आहे आणि हा चित्रपट हा सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा अशी आमची इच्छा आहे. कारण या चित्रपटातील कहाणी सामान्य माणूस किंवा मागासवर्गीय माणूस आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सामाजिक काही बांधिलकी काही बंधनं याच्यात निर्माण झालेली आणि त्या बंधनातून त्या मुलाच्या आयुष्यात परत पुढे काय घडतंय हे बघण्यासाठी सस्पेन्स गोष्ट आहे की तुम्ही बघितल्यानंतर त्याचं स्ट्रगल बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला आपला हवाहवासा वाटणारा चित्रपट असेल तो प्रत्येकाला वाटेल ही आपलीच कहाणी. माझं नाव सर सतीश वायदंडे. मी या मूवी मध्ये सर विलनचा रोल केलेला आहे. म्हणजे एक मुलीचा भाव म्हणून त्यामध्ये हे आहे निर्माता हे आहे ऍक्टर आहे सर मी. आणि काय भूमिका करताना काय अनुभव? काही नाही सर असं त्याच्यामध्ये कास्टिंग हो सर. हा माव पण का त्याच्यामध्ये काय आव्हान करताना सहभागी झालेले चित्रपट पाहण्यासाठी? चित्रपट हा सर खूप छान आहे सर आणि तो चित्रपट सर्वांनी पाहावा असं म्हणेन.
नमस्ते, मी ऍक्ट्रेस शालिनी चव्हाण. मी ऍज अ सपोर्टिंग ऍक्टर मराठी सिरियल मध्ये काम करते. एक 20-25 सिरियल मी केले आणि खूप साऱ्या शॉर्ट फिल्म मी केलंय. आणि आज या ठिकाणी थोरात सरांनी जे आयोजन केलंय आणि ते इतकं अप्रतिम आहे, कुठली व्यवस्था असो इतकी सुंदर आहे. मी आजपर्यंत मी जेव्हा पण अवॉर्ड घ्यायला जाते शॉर्ट फिल्म मध्ये, तर त्यात सगळ्यात बेस्ट फेस्टिवल आहे. आणि पुण्याहून आली, मला अतिशय असं वाटलंय नव्हतं का इतका सुंदर हा फेस्टिवल असेल. किती मी त्यांचं कौतुक करू ना तेवढे कमीच आहे. आणि सुरेश तांदळे सरांनी मला ही संधी दिली आणि त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. आणि खरंच म्हणजे एवढं त्यांचं नियोजन सुंदर आहे. या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले ते सुद्धा अगदी मस्त, खूप छान लेवलचे होते. आणि बक्षीस समारंभ, सगळं नियोजन खूप सुंदर आहे. थँक्यू. पुणेरी छान असली का या कार्यक्रमामध्ये? पुण्यापेक्षा मला हा कार्यक्रम खूप जास्त आवडला. तो मान दिल्यानंतर सुद्धा मी जेव्हा हा पूर्ण कार्यक्रम अटेंड केलाय, तर त्या कार्यक्रमाची एवढी शोभा मी म्हणजे बघितली, म्हणजे एवढी छान पद्धतीने त्यांनी सगळे अरेंजमेंट्स केलं. म्हणजे कुठल्या बाबतीत असं कुठे काही कंप्लेंट कोणी करू शकणार नाही. सगळ्यांची एनर्जी खूप छान होती. सगळे जेवढी पब्लिक आलेली आहे त्यामध्ये सगळ्यांनी एन्जॉय केलं. इव्हन मध्ये पण असं झालं नाही की म्हणजे कुठले अवॉर्ड्स वगैरे काही राहिले असतील तर मग थोडा ब्रेक देण्यात आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक बारीक लक्ष दिलेलं आहे. आणि असे फेस्टिवल्स व्हायला पाहिजे आपल्याकडे. मराठी चित्रपट सिनेमामध्ये आपल्याला असे फेस्टिवल्स खरंच हे लाभतायत आणि आज हे बघण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे खरंच. तर मी म्हणेल की इथून पुढे असे घेण्यात यावे फेस्टिवल आणि लोकांनी फार एनर्जीने यावं. कारण मी बघतोय इतक्या म्हणजे इंटरनॅशनल फिल्म्सला सुद्धा कव्हर केलं यांनी, बाहेरच्या सुद्धा दुसऱ्या कंट्रीज मधले वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांनी कॅटेगरीज निवडलेले होते, ते सुद्धा ठेवले होते. आणि लोकल सुद्धा होते. आणि लोकलचे जे सब्जेक्ट होते ते मला खरंच आवडले. आणि जे निवडलेले चित्रपट आहेत तर ते निवडलेले चित्रपट आपण नक्कीच बघावे असं मला वाटतं. चित्रपट आहे सगळ्याच भाषेमधले म्हणता येईल. हो, सगळ्याच भाषेमधले चित्रपट. आणि त्यामध्ये खास करून जे आहेत आपल्या इकडे मराठीमध्ये जे आहे ते लोकांनी जास्त सहभाग दाखवला. त्याच्यामुळे आम्हाला मराठी लोक इथे दिसल्यामुळे आम्हाला दुसरे जे लँग्वेजेस होते तर ते दुसऱ्या लँग्वेज लोक जास्त आलेले नव्हते त्यावेळी. कारण की दुरून फार लांबचे फॉरेनचे वगैरे होते, पण त्यांना अवॉर्ड त्यांना ते पाठवलं जातं. ते मला जेवढं मला माहिती आहे त्यानुसार मी सांगतो. तर संभाजीनगरमध्ये आल्यानंतर एक कोणी मुंबई ठिकाणी पुरस्कार देतो, आज संभाजीनगरमध्ये दिला तर कसं बघताय? काहीच फरक नाही खरंच. तुम्ही फ्रँक, काहीच फरक नाही. हे सगळं आपल्या मनात आहे. पुण्यात वेगळे काही फेस्टिवल्स होत असतील, मी अटेंड केलेले आहे. पण मी मुंबईमध्ये सुद्धा फेस्टिवल अटेंड केलेले आहेत. पण इथे जेव्हा हा फेस्टिवल बघितला तर खरंच त्यांनी पूर्ण दिवस इतका छान मी घालवलाय. मला एक्सपेक्टेड नव्हतं, टू बी फ्रँक, मला एक्सपेक्टेड खरंच नव्हतं. पण खूप छान पद्धतीने जे चित्रपट प्रेमी आता सहभागी झाले त्यांच्यासाठी काय आव्हान करणार? मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही मिस केला आजचा इव्हेंट, तुम्ही मिस केला. खरंच तुम्ही यायला पाहिजे. आणि इथून पुढे जेव्हा पण हे कार्यक्रम होतील, फेस्टिवल असणार आहे, तर तेव्हा आवर्जून करून या. कारण त्यांनी जेवढी अरेंजमेंट एवढी चांगली केली होती. मोठा ऑडिटोरियम हॉल होता आणि ऑडिटोरियम हॉल मध्ये बसण्याची वगैरे कॅपॅसिटी सगळी चांगली होती. स्टेज चांगला होता. अँकर यांनी वेगळे हायर केलेले आहेत. असं नाही की त्यांच्या स्किलचं कोणीतरी व्यक्ती, तसं नाही. खूप प्रोफेशनली हे पद्धतीने हँडल केलेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.